हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्स मध्ये आपण एमएसटी सीईटी मध्ये येणारे सॉलिड स्टेट नावाच्या चॅप्टरचे मोस्ट आयएमपी क्वेश्चन बघणार आहोत। आणि जर तुम्ही एमएसटी सीईटीचा विचार करत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात असायला पाहिजे की एमएसटी सीईटी मध्ये एक सिंगल क्वेश्चन रिपीट होत नाही। लक्षात ठेवा, बट कन्सेप्ट रिपीट होतात। म्हणजेच आज आपण जे क्वेश्चन्स घेणार आहेत हे सगळे एमएसटी सीईटी 2024 मध्ये आलेले क्वेश्चन आपण घेणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कळणार की कोणते टॉपिक्स आयएमपी आहेत। ठीक आहे, ओके। सगळ्यात पहिलाच क्वेश्चन प्रीवियस इयर मधला सगळ्यात कन्फ्यूज करणारा आणि मुलांना अवघड जाणारा टॉपिक वरती मी टाकलेला आहे। जर आपण पहिला क्वेश्चन बघितला तर पहिला क्वेश्चन काय सांगतो जरा बघा बरं। कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल 0.4 ग्रॅम मेटल इफ द प्रोडक्ट ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल। असे प्रश्न बघितले का तुमच्या दांड्या गुल व्हायला लागतात। काय व्हायला लागतं? तुमच्या दांड्या गुल व्हायला लागतात। लक्षात ठेवायचं है ना। म्हणजे तुम्हाला भीती वाटायला लागते। न्यूमेरिकल्स बघितलं की भीती वाटायला लागते, बट तुमच्या जर नंबर ऑफ फॉर्म्युलेज लर्न असतील सॉलिड स्टेट मधले तर तुम्हाला न्यूमेरिकल्स एकदम खाऊ सारखे वाटतील, हे लक्षात ठेवा। आता जर इकडे ऑब्झर्वेशन केलं आणि हीच पुढे व्हॅल्यू काय दिली आपल्याला, डेन्सिटी काय दिली बेटा, डेन्सिटी आणि व्हॉल्यूमची डायरेक्ट काय दिलेली तुम्हाला, डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती दिले 1.2 इंटू 10⁻22 ग्रॅम। ठीक आहे, हे डबल झालेलं आहे आपल्याकडून, बट ही डबल नाहीये, याची एकच व्हॅल्यू तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायची बाळांनो। आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे, एकदम सिंपल सांगतो तुम्हाला, फॉर्म्युला लर्न करा रे पोट्ट्यांनो। तुमचे फॉर्म्युला अजिबात लर्न नाहीयेत हा। फॉर्म्युला लर्न करायचा आहे सगळ्यांनी फॉर्म्युला काय करायचा आहे, लर्न करायचा आहे बरं का रे। चला ओके, चांगले पेन कोणते दिसतील आपल्याला, ओके एक हा घेऊयात, चलो व्हाईट आणि हेच कॉम्बिनेशन्स। आता बारकाईने लक्ष द्या बाळांनो, इथे जर विचार केला आपण तर काय कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, नंबर ऑफ युनिट सेल। काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं तुम्हाला, नंबर ऑफ युनिट सेल। तो नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक फॉर्म्युला तुमच्या लर्न असायला पाहिजे। काय फॉर्म्युला लर्न असायला पाहिजे बघा, इकडे फॉर्म्युला सांगतो, नंबर ऑफ युनिट सेल। इकडे लक्ष द्या, नंबर ऑफ युनिट सेल x ग्रॅम ऑफ मेटल, x ग्रॅम ऑफ मेटल। फॉर्म्युला काय असतो, एक लक्ष द्या, फॉर्म्युला असतो x इज डिवायडेड बाय रो म्हणजेच डेन्सिटी आणि a चा क्यूब म्हणजेच तुमची व्हॉल्यूमचा क्यूब। आता जर इकडे तुम्ही बारकाईने लक्ष दिले ना पोरांनो, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुम्हाला इथं युनिट सेलचं मेटलची किती दिलेली ग्राम मध्ये, 0.4 किती दिलेली आहे, 0.4 राईट, डिवायडेड बाय आता बघा इथं डेन्सिटी आणि व्हॉल्यूम डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू दिलेली, कशाच दिलेली व्हॅल्यू, डायरेक्ट डेन्सिटी आणि व्हॉल्यूमची दोघांची काय दिलेली आहे, डायरेक्ट व्हॅल्यू दिलेली आहे। तर तुम्ही लक्ष द्या ना, तुम्ही कशाला शोधित बसता की सर आम्ही या रोची व्हॅल्यू काय ठेवा, ए क्यूबची व्हॅल्यू काय ठेवावी, एज लेंथची, विचारच करू नका, तुम्हाला डायरेक्ट दिली ना डेन्सिटी आणि व्हॉल्यूमची। आणि व्हॉल्यूमसाठी आपण कशा डिनोट करतो, ए क्यूब राईट, ओके। मग व्हॉल्यूम काय दिली तुम्हाला व्हॅल्यू, 1.2 इंटू 10⁻22। आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशनची, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बघा बाळांनो, जर एक पॉइंट नंतर व्हॅल्यू असेल तर न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला डायरेक्ट 10 ने मल्टिप्लाय करा। किती मल्टिप्लाय करा, 10 ने। वरती आणि खाली जर आपण 10 ने मल्टिप्लाय केलं तर 0.4 इंटू 10 डिवाइडेड बाय 1.2 इंटू 10 इंटू 10⁻22। सो बेटा ये जब मल्टीप्लाई करेगा, ये 10 जब मल्टीप्लाई करेगा ये पॉइंट चला जाएगा तो वैल्यू क्या मिलेगी, देखो ध्यान से बेटा, 4/12 इंटू 10⁻22। सो अभी कितना आसान हो गया क्वेश्चन, देखो अभी देखो 4 1s are 4 and 4 3s are 12। समझ में आया? तो इसका मतलब जो आने वाला आंसर है ये हमें किस में आने वाला है, 3 पॉइंट्स के बाद आने वाला है। किस में आने वाला है, 3 पॉइंट्स के बाद आने वाला है। इसका मतलब इसके 3 पॉइंट का आंसर क्या है, देख लो भला आप लोग, कौन सा ऑप्शन है, सी। तो इसका आंसर करेक्ट है आपका सी। तो एक चीज आपको ध्यान में रखना है बेटा, अगर आपका फर्स्ट पॉइंट का भी आंसर सही आता है तो टिक कर देना है, पूरा आंसर निकलते नहीं बटना है, टाइम वेस्ट नहीं करना है। समजलं, वेळ वाया घालवायचा नाही। फक्त पॉइंटच्या पहिल्या व्हॅल्यूचं जरी आन्सर आलं, आणि आज प्रीवियस इयर घ्यायसाठी याच्यासाठीच घेतलेले आहेत की तुम्ही फक्त पहिलं जरी तुम्हाला आन्सर कळालं ना की कितीने डिवाइड करतंय, ते जरी आन्सर कळालं तरी ऑप्शन मध्ये लगेच टिक करून द्यायचंय, वेळ वाया घालवायचा
नाही. तर या क्वेश्चनचं उत्तर आहे 3.3 इंटू 10⁻21. पुढच्या पॉवरचा विचार नका करू गाड्यांनो. पहिलं पॉईंट आलं ना आन्सर टिक करून द्या. पॉवर मॅच करत नका बसू. आलं लक्षात? सीईटी मध्ये अजिबात करत बसू नका. ओके, पुढचा क्वेश्चन आहे हा बी क्वेश्चन जर बघितला तर मोस्ट IMP क्वेश्चन आहे. काय पुढचा क्वेश्चन जरा वाचा. ऑइड्स वरती दिलेला आहे. कशावर दिलेला बेटा? ऑइड्स वरती. आणि ऑइड्स वरती येणारे क्वेश्चन सुद्धा खूप जबरदस्त असतात. ठीक आहे, आता ऑइड्स वरचा क्वेश्चन पण सॉल्व कसा करायचा याला पण एक फॉर्म्युला आहे. काय बेटा? फॉर्म्युला आहे. बरं, आता फॉर्म्युला काय असतो ते आपण बघूयात. आता याचा जेव्हा फॉर्म्युलेचा आपण विचार करतो त्यावेळेस मला एक सांगा, क्वेश्चन्स मध्ये काय दिले तुम्हाला? व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ पार्टिकल प्रेझेंट इन बेस सेंटर क्युबिक युनिट सेल. कशामध्ये सांगायचे तुम्हाला? क्युबिक युनिट सेल मध्ये. तर याचं उत्तर काय? डायरेक्टली काय आन्सर? 2. नाही माहिती? आता बघा इथे डायरेक्ट प्रश्न किती सोपा विचारलाय. व्हॉट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द बेस सेंटर क्युबिक युनिट सेल. इकडे लक्ष दे. नसल कळत इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या, घाबरू नका. इकडे बघा, इकडे सिंपल सांगतो तुम्हाला. सिंपल क्युबिक युनिट सेल तुम्ही शिकलात? अरे शिकला की नाही? किती ॲटम्स प्रेझेंट असतात? अरे किती ॲटम्स प्रेझेंट असतात? ओय किती असतात? 1. राईट. त्यानंतर कोण असतं तुमचं? बेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. किती ॲटम्स प्रेझेंट असतात? 2. त्याच्यानंतर कोण असतं? बॉडी सेंटर्ड सेंटर क्युबिक युनिट सेल. किती प्रेझेंट असतात? 2. फेस सेंटरला 4 असतात. राईट. आणि त्याच्यानंतरचं कोण आहे तुमचं? फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. किती ॲटम्स प्रेझेंट असतात? 4. अरे तुम्हाला एवढं पाठ व्हायना का रे? अख्ख्या लेसन मध्ये एवढं पाठ व्हायना? मग बेस सेंटर मध्ये किती प्रेझेंट असतात? 2. आणि ह्या तुमच्या स्टेट बोर्ड मध्ये बेस सेंटर नावाच्या युनिट सेल्स मध्ये किती ॲटम्स प्रेझेंट असतात असं दिलेलं नाहीये. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त आणि फक्त ह्या 3 युनिट सेलच एक्सप्लेन केलेल्या आहे. एक आहे सिंपल क्युबिक युनिट सेल, एक आहे बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल आणि एक आहे फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. आणि जर तुम्हाला बेस सेंटर किंवा या बेस सेंटरला अजून एक सुंदर मी नाव सांगितलं होतं. काय सांगितलं होतं रे? एन सेंटर. तुम्हाला जर एक्स्ट्रा शिकायचं असलं ना सीईटीचा आपले व्हिडिओ लेक्चर बघा. ठीक आहे, त्याच्यात तुम्हाला एक्स्ट्रा शिकायला मिळेल. मी नेहमी एक्स्ट्रा शिकवतो. आणि मला कारण एक्स्ट्रा का शिकवतो? कारण मला माहिती आहे एक्स्ट्रा क्वेश्चन्स येतात आणि म्हणून शिकवतो. हा टॉपिक मी शिकवलेला आहे. तुम्ही जर माझं लेक्चर्स बघितलं तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ह्या 3च क्युबिक युनिट सेलच्या ॲटम्स एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. बट चौथा क्युबिक सेलच्या एक्सप्लेनेशन फक्त आणि फक्त मी व्हिडिओ लेक्चर मध्ये घेतलेलं आहे. त्यात तुम्ही बघून घ्या, त्यात सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल ही गोष्ट. ओके चालेल. चला पुढे. पुढच्या क्वेश्चन कडे बघा. काय सांगतोय रे क्वेश्चन्स जरा बघा. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल 0.9 ग्रॅम ऑफ मेटल फॉर्म द BCC स्ट्रक्चर्स. तर काय आन्सर येईल याचं? BCC स्ट्रक्चर्स मध्ये विचारलाय क्वेश्चन्स तुम्हाला. काय आन्सर येईल? सांगा पाहू. बोला बोला ना. काय येईल आन्सर? आता तुम्हाला असं वाटत नाही हा क्वेश्चन्स परत एकदा रिपीट होतोय? तुम्हाला असं वाटत नाही का हा क्वेश्चन्स परत एकदा असं रिपीट होतोय? अरे फॉर्मॅट क्वेश्चनचा रिपीट होतोय गदाड्यांनो. हा कधी विचारलाय? कोणत्या शिफ्ट मध्ये? 16 मेच्या शिफ्ट मध्ये. कधी विचारलाय? 2024 ला. आता पहिला क्वेश्चन कशाला घेतला होता? तुमच्या लक्ष देत नाही का? पहिल्या क्वेश्चनचाच फॉर्मॅट परत क्वेश्चन नंबर 3 मध्ये रिपीट होतोय. कळत नाही का? लक्ष देत नाही का? वाचा बरं हा प्रश्न काय आहे. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल 0.4 ग्रॅम ऑफ मेटल इफ द प्रोडक्ट डेन्सिटी अँड व्हॉल्यूम. किती दिलं तर आपल्याला? 1.28 ग्रॅम. फॉर्म्युला काय लावला होता मी? x अपॉन डेन्सिटी इंटू युनिट म्हणजेच एज लेंथ किंवा व्हॉल्यूमचा क्यूब. राईट, म्हणजे व्हॉल्यूम असा फॉर्म्युला वापरला होता. आता हे तुमच्या याच्यात बघा बरं तिसऱ्या क्वेश्चन्स मध्ये. नीट वाचा क्वेश्चन्स. मला तर नाही वाचता येत, तुम्ही वाचा क्वेश्चन. झाला का फॉर्मॅट रिपीट? म्हणजे सीईटी मध्ये जर तुम्ही प्रिव्हियस इयर व्यवस्थित केलेत तर तुमच्या सीईटी मध्ये सेम फॉर्मॅट रिपीट होतो. आणि आता हे प्रश्न पण सॉल्व करणं किती सोपं आहे. एक लक्ष द्या, तुम्ही या मोठ्या मोठ्या व्हॅल्यू बघून घाबरत जात जाऊ नका. तुम्ही या मोठ्या मोठ्या व्हॅल्यू बघून जर घाबरले ना मग तुमचं काही खरं नाही भाऊ. लक्ष द्या 2 मिनिटासाठी. आता बघा फॉर्म्युला काय सांगितला होता मी? फॉर्म्युला सांगितला होता काय सांगितलं? x इज डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम.
सो आता डेन्सिटी आणि व्हॉल्यूमची परत एकदा बघा. डेन्सिटी म्हणजे कशाने दाखवतेत? रोने. डेन्सिटी कशाने दाखवतेत? रोने. आणि तुमची व्हॉल्यूम कशाने दाखवतेत? ए क्यूबने. तर दोघांची मिळून काय व्हॅल्यू दिली आहे? हा सांग. 3 × 10⁻⁻22. एक लक्ष दे. आणि तुमचा एक ची व्हॅल्यू किती दिलेली वर? 0.9 ग्रॅम. ज्यादा बुद्धी वापरू नको. इकडे बघ. 3 × 3 3 × 3 = 9. येणारं उत्तर काय असणार तुमचं? 3च्या पुढं. तर 3 नंबरचा ऑप्शन धुंडा कोणता आहे? सी. तर सी ऑप्शन इज करेक्ट. म्हणजे तुमच्या सीईटीचे क्वेश्चन्स एकदम खाऊ असतात. लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त करता आलं पाहिजे. फॉर्मॅट चेंज होत राहणार आहे. ठीक आहे, कळलं आता? आता ह्या टाईपचा क्वेश्चन परत विचारला गेला तर बघा 24 ला झालेला प्रश्न आहे. नेक्स्ट चला वाचा. ऑइड्स वरती क्वेश्चन आलेला आहे. ऑइड्स वरती कशावरती आलेला आहे? वॉइड्स वरती क्वेश्चन्स आलेला आहे. आता वॉइड्स वरती जर क्वेश्चन्स आला तर घाबरायचं नाही. परत एकदा इकडे बारकाईने लक्ष द्या. परत एकदा घाबरायचं नाही. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स? काय विचारलंय? टेट्राहायड्रल ऑइड इन 0.6 मोल ऑफ कंपाऊंड. कोणतं कंपाऊंड दिलेलं आहे तुम्हाला? SCP. कोणचं आहे? SCP. राईट. SCP स्ट्रक्चर्स आहे. जर तुमचे ऑइड्स विचारले ना पोरांनो तर अजिबात घाबरू नका. आणि काय काढायला सांगितलं तुम्हाला? टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स काढायला सांगितले. काय सांगितले? टोटल नंबर ऑफ टेट्राहायड्रल ऑइड्स काढायला सांगितले. तर नेहमी लक्षात ठेवा दिलेली व्हॅल्यू घ्यायची. काय घ्यायची अशा वेळेस? दिलेली व्हॅल्यू घ्यायची इंटू 1 मोल्स इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटम? 1 मोल्स इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटम? तर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात बाळांनो. हे शिकवलंय ना रे पहिला धडा. नाही आठवत का? वा. केमिस्ट्रीचा 11वीचा पहिला धडा. मोल सम बेसिक कन्सेप्ट ऑफ. नाही शिकलात? बरं नाही शिकला त्याच्यामुळे नसेल माहिती. आता लिहून देतो बघा. 1 मोल इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटम्स बेटा? तो 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात सर. राईट. मग ऑइड्स किती दिलाय आपल्याला? 0.6. किती दिलाय? 0.6. बरोबर. 0.6 इंटू 1 मोल्स ऑफ ॲटम. तर 1 मोल्स ऑफ ॲटम किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. आणि टेट्राहायड्रल्स कोणत्यासाठी विचारलंय? SCP स्ट्रक्चर साठी विचारलंय. ते त्याला 2 ने मल्टिप्लाय करून द्या. ओके. मग काय होणार? कॅल्क्युलेशन सांगा पाहू एकदा. ह्या दोघांचा गुणाकार काय होईल? अय काय होईल दोघांचा गुणाकार? नाही ते याने याला मल्टिप्लाय करा. चला काय होईल? याने मल्टिप्लाय केलं तर अरे काय होईल? 0.12 होईल ते इंटू 6 होईल. दोघांचा गुणाकार किती येईल? 12 अरे 12 पाढे पाठ करायचे का आता? हा नालायकानं धुंडा 7 कुडे शोधा. हा हे आन्सर याचं. हा पाठ करा. पाठ जरा अभ्यास करत नाही बिलकुल. बिलकुल अभ्यास नाही बरं का तुमचा. हे बघा उत्तर कळलं का? तर एक लक्ष द्या. तुम्हाला सांगतो सीईटी मध्ये आपल्या फिजिकल केमिस्ट्रीचे येणारे क्वेश्चन्स एकदम सोपे येतात. एकदम सोपे. एकदम खाऊ. आलं तुमच्या डोक्यात? पूर्ण आन्सर नाही काढायचं. फक्त पहिल्या आन्सर काय करायचं? पहिलं आन्सर करायचं का टिक करायचं? काय करायचं? टिक करायचं. बस. बाकी डोकं लावायचं नाही. जास्त डोकं लावत बसले तर मी सांगतो तुम्हाला हे क्वेश्चन्स करायला तुम्हाला हे न्यूमेरिकल्स असे कॅल्क्युलेशन करत बसून 5 मिनिटं पण सॉल्व्ह होणार नाही. बट बाळांनो सीईटी मध्ये तुम्हाला एका प्रश्नासाठी फक्त आणि फक्त 60 सेकंद आहेत. बट काही प्रश्नांना तुम्हाला 2 मिनिटं 3 मिनिटं पण लागू शकतात. तर असे सोप्या सोप्या प्रश्नांना तुम्हाला काय करायचे? कमी वेळात सॉल्व्ह करायचे. कसं करायचं? कमी वेळात सॉल्व्ह करायचं. ओके. तर अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचंय. पुढे चला बघा. याच्यामध्ये आता इथे पण तुम्हाला आहे ना चांगलं विचारलं बरं का. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ FCC. कशाची व्हॉल्यूम विचारली तुम्हाला? FCC. ओके. आता काय विचारलंय? वाचा सगळा प्रश्न. चला सगळा प्रश्न वाचा. 1.25 दिलाय. राईट. FCC युनिट सेल इन द सेंटीमीटर क्यूब इफ द व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल. युनिट सेलची व्हॉल्यूम किती दिलेली तुम्हाला? 1.25. काय दिलाय क्वेश्चन्स? वाचा चांगला. हा आणि उत्तर बघा काय असेल. सांगा पाहू उत्तर काय असेल बाळांनो? उत्तर काय असेल सांगा पाहू. हा काय आन्सर असेल याचं? काय आन्सर असेल सांगा पाहू. आता इथं काय काय विचारलं तुम्हाला नीट वाचा बरं. बारकाईने प्रश्न वाचा. सगळ्यात पहिला प्रश्न बारकाईने वाचा. हा FCC मध्ये काय केलंय? हा वाइड्स व्हॉल्यूम दिली आहे ना. वाइड्स व्हॉल्यूम FCC मध्ये वाइड्स व्हॉल्यूम किती असते? किती असतो वाइड्स? मला एक सांगा. FCC पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू किती आहे? नाही नंबर ऑफ आयटम्स 4 असतात FCC मध्ये. तुम्हाला एक पॅकिंग इफिशियन्सी म्हणून टॉपिक शिकवलं होतं का मी? फाइंड द पॅकिंग इफिशियन्सी ऑफ FCC.
ठीक आहे, लक्ष द्या. इकडे सगळ्यात पहिले घाबरू नका. तुमच्यामध्ये तुम्हाला नाही प्रेशर वाढलाय थोडं, तुम्हाला वाटलं सर लयच खवळायला लागले काय नाही रे, खवळत नाही. लक्ष द्या, थांबा, एक लक्ष द्या. सगळ्यात पहिले तर मला एक सांगा, मी तुम्हाला असं शिकवलं होतं, SCCची पॅकिंग इफिशियन्सी काहीतरी दिली ती, BCCची पॅकिंग इफिशियन्सी काहीतरी दिली ती बाळा मी, आणि त्यानंतर बाळांना तुम्हाला मी अजून एक दिली होती, एक FCCची दिली होती. कोण दिली होती? FCCची. तर FCCची पॅकिंग इफिशियन्सी किती असते बेटा? 74%. किती असते? 74%. त्यानंतर तुमच्या BCCची किती असते रे बाबड्या? BCCची म्हणजे याच्या अर्थ इथं वॉइड्स किती असणार याच्यामध्ये वॉइड्स किती असणार आहे बाळा? याच्यामध्ये वॉइड्स किती असणार आहेत? जर तुमचं पॅकिंग इफिशियन्सी 74% असेल तर वॉइड्स किती टक्के राहिले याच्यातला? 100 पैकी 26%. किती राहणार बेटा? 26% एवढी राहते, बरोबर. मग तुम्हाला जर बाळांना इकडे बघा, तुम्हाला जर हे दिलेलं असेल, फाइंड द वॉइड्स व्हॉल्यूम ऑफ FCC. FCC काय फाइंड आउट करायला सांगितले तुम्हाला? वॉइड्स व्हॉल्यूम. हे डबल झालेत बरं का व्हॅल्यू थोड्याशा, ठीक आहे, हे डबल झाल्यात, इथपर्यंतच व्हॅल्यू याची, ठीक आहे. बरं, आता मला एक सांगा, हे जर असं तुम्हाला दिलेलं आहे ना, SCCची किती असते रे पॅकिंग इफिशियन्सी व्हॅल्यू? SCCची वॉइड्स 48% असेल बेटा, पॅकिंग इफिशियन्सी 52% असेल. हिची किती असते? 52%. आणि वॉइड्स किती असतो? 48%. व्हेरी गुड. त्यानंतर BCC मध्ये सांगा पाहू. 68%. मग वॉइड्स किती झाला तुमचा याच्यामध्ये? 32%. तर ह्या व्हॅल्यू डायरेक्ट लर्न करा ना बाळांनो, सोपं आहे ना. ओके, मग आता इकडे लक्ष द्या बाळांनो, जर तुम्हाला असं दिलेलं असेल तर मला एक सांगा, फाइंड द वॉइड व्हॉल्यूम. काय फाइंड करायला सांगितलंय? वॉइड व्हॉल्यूम फाइंड करायला सांगितली आहे ऑफ FCC युनिट सेल, है ना. इफ द व्हॉल्यूम ऑफ FCC इज, व्हॉल्यूम किती दिलेली तुम्हाला? 1.25 इंटू 10⁻²2. आणि मला एक सांगायची पॅकिंग एफिशियन्सी पर्सेंटाईल किती आहे? 26/100. आता हे कॅल्क्युलेशन करा बरं, काय होईल सांगा पाहू? काय होईल कॅल्क्युलेशन्स जरा सांगा पाहू. काय होईल कॅल्क्युलेशन सांगा पाहू, जरा सांगा पाहू. ऑक्युपाइड पेस ऑफ व्हॉल्यूम A क्यूब इंटू वॉइड्स. तर A क्यूब इंटू वॉइड्स किती बनेल? A क्यूब इंटू वॉइड्स किती बनेल? करा. होतंय का? नाही होते? थांबा, असं आलं की डोकं चलत नाही, कसं करायचं आहे ना. थांबा थोडं, सगळ्यात पहिले तुम्ही ना थोडं थांबवून घ्या. तुमचं डोकं काम नाही करू राहिलं ना, तुम्ही थोडं थांबवून घ्या. मग डोकं काम नसेल करत तर थांबवून घ्या, 2 मिनिट थांबा, आपण करू त्याला. आता इकडे लक्ष द्या 2 मिनिटासाठी. ही कॅल्क्युलेशन असं दिलेलं आहे तर आपण इथंच करूयात. इकडे बघा, ह्या 100ने जर 26ला डिवाइड्स केलं तर 100ने 26ला डिवाइड्स होतंय का? नाही होते. याचा अर्थ त्याच्या पुढे काय लागेल? एक 0. म्हणजेच आन्सर काय येणार तुमचं? 1.25. हे 10⁻⁴ तुमचं काय असणार बेटा? 22 ॲज इट इज असणारच आहे, राईट. बट इंटू, आता हे 2 0 इथं दिलेत नाही, याच्या समोर लावून टाका. 2 0 लावून टाकले, डिवाइडमध्ये मोठी व्हॅल्यू होती म्हणून 1 पॉईंट येईल. म्हणजे इथपर्यंत तुम्ही आलात. आता मला एक सांगा, सगळ्यात पहिले तर हे कॅल्क्युलेशन करा. 0.25 इंटू 26 काय आन्सर येईल रे? करा बरं, करा ना. काय होईल आन्सर सांगा पाहू? काय होईल? करा, फास्ट करा, मी तुमच्यासाठी थांबतो. तर तुम्ही कराच ते. 1.25 इंटू 26. पॉईंटचा विचार नका करू, पटकन मल्टिप्लिकेशन करा. चला, काय येईल आन्सर तुमचं? पटकन, एकदम पटकन मल्टिप्लिकेशन करा. 0.25 इंटू 26. तर आन्सर काय येतं माहिती बाळांना तुमचं? तुम्ही करा, पण तुमचं आन्सर येतं 32.6. याचा अर्थ सुरुवातीला येणारा आन्सरचा नंबर किती असणार आहे? 3. तर 3चा ऑप्शन शोधा कोणता आहे? मग हे ऑप्शन नंबर तुमचा C काय बाळांनो याच्यासाठी करेक्ट आहे. असं करायचं बरं का बाळांनो. आलं तुमच्या लक्षात आलं का मी कसे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय? अरे मी कसे क्वेश्चन सॉल्व्ह करतोय लक्षात आलं का तुमच्या? 3 पॉईंटचा क्वेश्चन कोणता आहे? तुमच्या लक्षात येतंय ना मी कसं करतोय? येतंय का लक्षात? सार्थक लक्षात येतंय का? काय सांगायचं मला सांगायचं? सांग, काय सांगायचं सांग. हे कॅल्क्युलेशन कसं केलं? असं बघा इकडे.
1.25 इंटू 10⁻⁻22 इंटू 26% ऑइड्स होता इथं 100 कडून टाकलं. ओके, सगळ्यात पहिलं मी सॉल्व काय केलं माहिती का, ही टर्म सॉल्व करून घेतली. काय टर्म सॉल्व करून घेतली, ही टर्म सॉल्व करून घेतली. आणि जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला ही टर्म सॉल्व करायची नसेल, तुम्हाला अजून पण मेथड सांगतो मी, एक दोन मेथड तुम्हाला सांगून देतो एकदा. ओके, आता ही जर आता बघा, आता मला एक सांगा 26 ला जो हा तुमचा 26 आहे बाळा, याला 100 ने भाग जातोय का, तर बिलकुल जात नाहीये. म्हणजे सरांनी इथं घेतला 0, परत इथं आला 0, इथे किती झालं बेटा 26, तरी पण भाग जातो का, अजून नाही. मग आपण काय केला, पॉईंट दिला ना, अजून काय केला, इथे एक 0 घेतला. आता मात्र भाग जातोय, राईट, आता मात्र सर भाग जातोय. आता भाग कितीच जातो, 100 का 100, 100 दुने 200, बरोबर बेटा. खाली किती राहिले रे बेटा, 60, वरून घेतला अजून एक 0, आता झाला 600. 100 एक 100 आणि 100 6 हे 600. उत्तर काय आलं, 1.25 इंटू 10⁻22 इंटू बाळा आन्सर काय आलं 0.026. पण आता माझी टेक्निक वापरायची, हे सगळं करत नाही बसायचं. तुम्ही एवढे छोटे आहेत का, नाही आहेत. मग सोमनाथ सरांनी एक टेक्निक तर तुमच्यासाठी सांगितलीच ना. मग काय टेक्निक सांगितली, चला बघा बरोबर. सरांनी काय टेक्निक सांगितली तुम्हाला, जर डिवाइडला, इकडे बघा, डिवाइडला सोमनाथ सरांची टेक्निक काय बघा, जर 26 आहे खाली डिवाइडला 100 आहे, तर किती झिरो भेटायच्या पुढं, तो तर 2 झिरोच्या पुढे लावून द्यायची आणि पहिल्या झिरो नंतर पॉईंट द्यायचा. आता बारकाईने लक्ष द्या. आता समजा हे 26 असतं तुमचं आणि याच्या खाली 1000 असतं, काय असतं बाळा 1000, किती झिरो त्याच्या पुढं, इथे किती लावायच्या पुढे 0, 3, आणि काय द्यायचं 26 आणि एक 0 सोडून काय द्यायचा पॉईंट. तर अशा कॅल्क्युलेशन करत बसायचे का, नाही सर, असे कॅल्क्युलेशन करायचे नाहीत. मग आता मला एक सांगा, ही व्हॅल्यू आणि या व्हॅल्यूचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. मग कसं होणार आहे बघा, 1.25 इंटू 26, 6 पंचे 30, हातचे आले 3, 6 दुने 12, 12 आणि 3 15, हातचा आला 1, 6 1 6 1 7, बरोबर. आता तुमच्या सेकंड व्हॅल्यूने आपल्याला मिळायचं म्हणून घेणार 0, बे पंचे 10, हातचा आला 1, बेक बे 4 आणि इथे काय आलं बाळा 5 आणि बेक लक्षात. मग आता करावर काय होईल, आता करा, इथे आन्सर किती आलं 0, याचं किती आलं 5, याचं किती आलं 7 आणि 5 13, चला 1 आणि 2 आणि 1 3, म्हणजे तुमचं आन्सर किती स्टार्ट झालंय 3350 आणि 1 पॉईंट सोडून, म्हणजे 3 पॉईंटने उत्तर तुमचं येतंय. मग इथं 3 पॉईंट उत्तर आलं, 3 पॉईंट आन्सर कोणत्या ऑप्शन मध्ये, कळलं का. कॅल्क्युलेशन मला विचारा, काही प्रॉब्लेम नाही. आपण सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगूयात, सगळे शॉर्टकट टेक्निक्स तुम्हाला मी सांगेल, तुम्ही काळजी करू नका. बट याच्या बेसिसवरतीच क्वेश्चन 100% पेपरमध्ये येणार, याच्यात काहीच वाद नाही बाळांनो. ही काळ्या दगडावरची रेस समजा आपल्या मराठी भाषेत. ओके, चला माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, तुम्हाला येऊन जाईल. सीटीला तर असंच करायचं दानादान. ओके, चला नेक्स्ट बघा, व्हॉट इज द टाइप्स ऑफ सॉलिड इज सिलिका. आता सिलिका कोणत्या टाइपचं सॉलिड आहे, तर मी तुम्हाला टाइप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड शिकवलं होतं. कोणकोणत्या टाइपचे क्रिस्टलाइन सॉलिड शिकवले बाळा, आयोनिक सॉलिड, कोएलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड्स, अजून मेटॅलिक सॉलिड, बरोबर बाळा. ओके, आता इकडे लक्ष द्या. आता हा जो सिलिका आहे ना, सिलिका याचा सिंबल कोण असतो, SiO2, याचा फॉर्म्युला आहे. कोणता काय फॉर्म्युला याचा, SiO2. SiO2 लाच आपण काय म्हणतो, सिलिका. काय म्हणतो, सिलिका. हा जो Si आहे हा ग्रुप नंबर कोणत्या येतो बाळांनो, तुमच्या 14 मध्ये येतो. कुठे येतो बाळांनो, 14 मध्ये. म्हणजे तुमच्या कार्बन कंपाऊंडच्या फॅमिलीमध्ये कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, टीन आणि लीड असे तुमचे ऑप्शन्स आहेत. आता मला एक सांगा, नेहमी तुमचा कार्बन कोणता बॉन्ड बनवतो रे, कोव्हॅलेंट. कोणता बॉन्ड बनवतो, कोव्हॅलेंट. मग तुमचा सिलिका हा कोणता बनवणार असणार आहे, याचं उत्तर काय आहे, कोव्हॅलेंट. लक्षात, सिलिका कोणता बॉन्ड बनवतो, कोव्हॅलेंट. काय टेन्शन बेटा क्वेश्चन्सला नाही. पुढच्या क्वेश्चन साठी करा, लावा डोकं पुढच्या क्वेश्चनला. चला, असे प्रश्न एकले बघायला मिळतात बरं काय, सीईटी मध्ये, जेई मध्ये आणि नीट मध्ये सुद्धा असे क्वेश्चन बघायला मिळतात. पण सॉलिड स्टेट आता रिमूव्ह केलाय, त्यामुळे आता बघायला मिळणार नाहीत. पण इथून मग असे क्वेश्चन बघायला मिळायचे बाळांनो जेई मध्ये. मला तरी बघायला मिळायचे. आता काय माहिती जास्त हुशार लोकांना मिळते की नाही, पण मला बघायला मिळायचे बाळांनो. चला सांगा मला काय काय विचारलंय रे क्वेश्चन्स, वाचा क्वेश्चन्स काय आहे, क्वेश्चन्स काय आहे, काय क्वेश्चन्स बोलो, क्वेश्चंस क्या है, क्या है,
काय प्रश्न विचारलाय रे, जरा बारकाईने बघता का? इन सॉलिड काय विचारलंय? इन सॉलिड बी आयन्स ऑक्युपाय द कॉर्नर्स. काय कॉर्नर ऑक्युपाय केलेत त्यांनी? कॉर्नर ऑक्युपाय केलेत. क्यूब फॉर्मिंग द सीसीपी स्ट्रक्चर्स. कोणत्या स्ट्रक्चर्स मध्ये बेटा? सीसीपी स्ट्रक्चर्स मध्ये. इफ ए अँड ए आयन ऑक्युपाय द हाफ ऑफ द टेट्राहायड्रॉइड्स. बट यांनी कसे केलेत? हाफ ऑफ द टेट्राहायड्रॉइड्सला काय केलंय? ऑक्युपाय केले ए ने. बरोबर. मग फॉर्म्युला ऑफ द सॉलिड इज, तर त्या सॉलिडचा फॉर्म्युला काय असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला कसं करता येईल? इकडे लक्ष द्या. तुम्हाला एक सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. आता त्यांनी काय सांगितलं? ए कसा आहे तुमचा? हाफ ऑफ ए. राईट. आता लक्ष द्या इकडे. मला एक सांगा, तुमचा ए नावाचा काय बाळांनो? एक आयन्स आहे. कोणता आयन्स आहे बाळांनो तुमचा? एक ए नावाचा आयन्स आहे. बरोबर. राईट. यानी ए नावाच्या आयन्सनी काय केले माहिती का? दोन बी नावाच्या आयन्सला काय केलेलं आहे? कनेक्टिव्हिटी दाखवलेली. स्ट्रक्चर फॉर्म करताना कनेक्टिव्हिटी दाखवलेली आहे. कुणाला कनेक्टिव्हिटी दाखवलेली आहे? 2bi ला. बट ह्या 2bi सोबत जे ए चं रिलेशन आहे हे कसं आहे बेटा? हाफ ऑफ. कसं आहे? हाफ ऑफ. कसं आहे? हाफ ऑफ. हे दोघं कटून जातील तर खाली फक्त कोण राहणार? तुमचा बी. म्हणजेच किती बी राहिला? हा 1b. राईट. म्हणजे याचा अर्थ ज्याचं जे शेअरिंग असणार आहे बी चं किती असणार आहे? 1. किती असणार आहे? 1. म्हणजे तुमचा बी 1 असेल आणि तुमचा ए चा आयन सुद्धा किती असणार आहे? 1 आयनच असणार आहे. ए चा आयन सुद्धा किती असणार आहे? 1. म्हणजे 1:1. अरे सॉरी, ऑप्शन चुकलेले बरं काही. सॉरी, हे ऑप्शन चुकलेले बरं काही. ऑप्शन लिहून देतो मी थोड्या. सॉरी, चुकून ऑप्शन चुकलेले आहे. 2 मिनिट थांबा. हे ऑप्शन कसे येतील इथं? हे ऑप्शन चुकलेले आहेत क्वेश्चन्स मध्ये. 2 मिनिट थांबा, मी ऑप्शन्स लिहून देतो तुम्हाला आणि हे सांगतो. इथं ऑप्शन कसे येतात ते पण सांगतो. 2 मिनिट लक्ष द्या फक्त माझ्याकडे. हे ऑप्शन चुकलेले आहेत. लक्ष द्या, ऑप्शन चुकलेले आहेत. याच्यामध्ये ऑप्शन्स असायला पाहिजे होता A2B, त्यानंतर A2B6 किंवा AB किंवा AB2. ठीक आहे. तर अशामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला की इन सॉलिड बीबीबी आयन जर ऑक्युपाइड करतोय आणि ए आयन्स कसा आहे तुमचा? हाफ आहे. कसा आहे? हाफ आहे. त्यावेळेस नेहमी लक्षात ठेवायचं जे कोरिलेशन मिळणार आहे ते कसं असणार आहे? एबी टाईपचं फॉर्मेशन असणार. कोणत्या टाईपचं असणार आहे? एबी टाईपचं. हे टेक्निक्स थोडं लक्षात ठेवा बरं का. पुढे चला. हा, यात पण ऑप्शनचा मिस्टेक आहे वाटतंय. ऑप्शन मिस्टेक आहे का? 2 मिनिटं ऑप्शन बघू द्या. क्वेश्चन नंबर काय आहे? I8 ना. क्वेश्चन नंबर काय आहे? 8. हा नाही, याच्यामध्ये नाहीये. याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून आपल्याला कोणत्या याच्यामध्ये येते ते कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. काय क्वेश्चन दिलाय वाचा बरं जरा. क्वेश्चन्स काय दिलाय जरा वाचा. क्वेश्चन्स वाचा ना. हा, क्वेश्चन काय दिलेला दिसतोय तुम्हाला? युनिट सेल ऑफ अँड द एलिमेंट हॅज अ एज लेंथ 5 एंगस्ट्रॉम्स. ठीक आहे. किती एज लेंथ बेटा याची? 5 एंगस्ट्रॉम. एज लेंथ. एज लेंथ म्हणजेच कोण असतो तुम्हाला तर माहितीच आहे. ए इज इक्वल टू किती दिलेला आहे तुम्हाला? 5 एंगस्ट्रॉम दिलेला आहे. काय दिलेलं आहे बाळा? 5 एंगस्ट्रॉम. राईट. ह्या एंगस्ट्रॉमचं जर कन्वर्जन आपल्याला पिकोमीटर्स मध्ये करायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की पिकोमीटर्स मध्ये याचं ऑप्शन कसं होतं बघा इकडे. 5 × 10⁹ पिकोमीटर्स असं तुम्ही त्याचं काय करू शकतात? कन्वर्जन करू शकतात. राईट. पिकोमीटर्स म्हणजेच पीएम. राईट. हे एचं एज लेंथचं कन्वर्जन झालं. परत कोण दिलेलं आहे बाळा तुम्हाला? डेन्सिटी किती दिलेली आहे? 4 ग्रॅम. किती दिलेली आहे? 4 ग्रॅम. राईट. म्हणजेच तुमची डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजेच तुमचा रो किती दिलेला आहे तुम्हाला? 4 ग्रॅम. राईट. त्यानंतर बाळांनो जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर मास किती दिलेलं तुम्हाला? मास किती दिलेला आहे? 149 काय दिलेलं आहे? मास दिलेलं आहे. राईट. आणि कुणासाठी कॅल्क्युलेट? द युनिट सेल्स ऑफ एलिमेंट हॅज द एज लेंथ विथ द डेन्सिटी ही दिलेली आहे. राईट. आणि हे नाही, हेच नाही काही. आणि इफ द ॲटॉमिक मास इज 149 आणि आयडेंटिफाय द क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला विचारलेलं आहे. तर बाळांनो मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला होता, रिलेशनशिप ऑफ डेन्सिटी, मास अँड युनिट सेल. तर फॉर्म्युला काय होता तुमचा? डेन्सिटी इज इक्वल टू n × M
डिवायडेड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. असा फॉर्म्युला होता का जरा बघा बरं. फॉर्म्युला असा होता का. डेन्सिटी इज इक्वल टूचा फॉर्म्युला मी असा शिकवलाय का. जरा इकडे माझ्याकडे लक्ष द्या. रिलेशनशिप मध्ये बघा डेन्सिटी इज इक्वल टू रिलेशनशिप मध्ये बघा 100% तुम्हाला फॉर्म्युला मिळेल. रो इज इक्वल टू स्मॉल एन इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय स्मॉल एन इंटू कॅपिटल एम डिवायडेड बाय कोण असणार आहे माहिती का. डिवायडेड बाय तुमचा ए क्यूब म्हणजे एज लेंथ इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. असा फॉर्म्युला मी तुम्हाला शिकवला होता राईट. बट आता याच्यामध्ये कोन्स काढायला सांगितले माहिती का. तर आपल्याला यामध्ये काढायला सांगितले युनिट सेल इव्हेंट एज लेंथ आपल्याला दिलेले आहे. क्रिस्टल स्ट्रक्चर्स काढायला सांगितले. क्रिस्टल स्ट्रक्चर्स काढायला सांगितले म्हणजे इनडायरेक्टली जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इनडायरेक्टली जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला कोण काढायचं याच्यामध्ये तर एन काढायचं आहे. कोण काढायचं आहे एन काढायचा आहे. तो एन काढताना आपल्याला फॉर्म्युला कसा मिळेल जरा बघा बरं. एनला जर इकडे घेतला मला एक सांगा एनला जर इकडे घेतला हा एन जर इकडे घेतला तर हे कसा जाईल इथे खाली मल्टिप्लायला जाईल राईट. हा खाली मल्टिप्लायला जातोय. एन जर इथं आला तर डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरचं डिनोमिनेटर्स होईल. तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल डेन्सिटी रो इंटू ए क्यूब इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. अशा प्रकारचा आपल्याला काय मिळणार आहे फॉर्म्युला मिळणार आहे राईट. ओके हा फॉर्म्युला मिळाल्यानंतर डिवायडेड बाय काय असणार आहे आपला मोलार मास असणार आहे. काय असणार आहे बाळांनो मोलार मास. आता जरा माझ्याकडे लक्ष द्या बघा एन इज इक्वल टू आपल्याला कसं काढता येईल जरा बघा. एन इज इक्वल टू जर आपण बघितलं तर इथे काय बघायला मिळतं डेन्सिटीची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला 4 इंटू ॲव्होगाड्रोज नंबर किती असतो 6.022 इंटू 10⁻23. ॲव्होगाड्रोज नंबर एनची व्हॅल्यू तुम्हाला एक दिलेली असते बरं का न्यूमेरिकल्स मध्ये दिलेली असते आणि नसली तरी पाठ करून टाका 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स जेवढे असते ना ॲटमची व्हॅल्यू तीच व्हॅल्यू वापरायची ॲव्होगाड्रोज नंबर ठीक आहे. इंटू आता आपली काय झालेली आहे 5 इंटू 10⁻⁹ चा क्यूब राईट 9 चा क्यूब असं जर केलं डिवायडेड बाय काय येणार आहे आपल्याला 145 काय दिलेलं आहे त्याचा मास दिलेला आहे राईट. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचंय. काय करायचंय हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. मला एक सांगा 5 चा क्यूब किती होईल रे बुबड्या. 5 चा क्यूब किती होईल 5 चा क्यूब 125 किती होतो 125 म्हणजे 4 गुणिले 6.022 इंटू हे थोड्या वेळे ना ठेवून द्यायचं असंच हे करायचं फक्त एवढं ठीक आहे. इंटू 125 इंटू आता हे किती होतं तुमचं 10⁻23 आणि हे किती होतं तुमचं 10⁹ तर हे होईल तुमचं डबल करून हे होईल 18 पर्यंत. किती पर्यंत होईल हे 18 पर्यंत डिवायडेड बाय किती बेटा 149. आता एक लक्ष द्या बाळांनो ह्या दोघांचा गुणाकार किती होणार आहे जरा सांगा मला. ह्या दोघांचा गुणाकार किती होणार आहे 125 गुणिले 4 125 125 125 दुने 250 आणि 250 किती झाले रे किती झाले गदाड्या 500 किती झाले 500 किती झाले 500 गुणिले हा किती नंबर तुमचा 6 तर गुणिले 6 तर तुम्हाला माहिती याची व्हॅल्यू काय येणार याच्यासोबत 3 म्हणजेच किती येणार आहे 300 डिवायडेड बाय खाली व्हॅल्यू काय राहिली आपली 149. याचा अर्थ काय झाला ही व्हॅल्यू किती धरू शकतो आपण 150 किती धरू शकतो 150. 150 150 आणि 150 दुने 300 तर येणारं उत्तर किती असणार आहे 2. आता मला एक सांगा बाळांनो 2 कोणत्या युनिट सेल मध्ये कोणत्या टाइपच्या युनिट सेल मध्ये 2 ॲटम्स असतात शोधा. कोणत्या टाइपच्या युनिट सेल मध्ये 2 ॲटम्स असतात. हा तर आन्सर कोण असणार आहे बॉडी सेंटर. आता इथे लक्ष द्या तुम्ही नाले डोकं लावता तुम्ही काय म्हणता माहिती का सर तुम्ही बीसीसी मध्ये पण काय सांगितले होते 2 ॲटम्स असतात आणि ईसीसी मध्ये पण 2 ॲटम्स सांगितले असतात पण ईसीसीचा ऑप्शन दिसतोय का तुम्हाला नाही. लक्षात मी कॅल्क्युलेशन कसे करतोय जरा बघता का जरा इकडे बघता का मी पॉईंट्स कसे आठवतो जरा बघता का एक लक्ष द्या बाळांनो जरा तुम्हाला ये ना पॉईंट आठवता येत नाही रे बाळांनो. मी कसं राऊंडिंग ऑफ करतो दानादन क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. आता तुम्ही म्हणता पूर्ण पॉईंट होते पण यातला कोण वापरला व्यक्त 6 फक्त मला काय काढायचं होतं सुरुवातीचं उत्तर काढायचं होतं. काय काढायचं होतं सुरुवातीचं कारण मला शॉर्टकट करायचं होतं कारण मला क्वेश्चन सीटी साठी सोडवायचा आहे. कशासाठी सोडायचा आहे सीटी साठी म्हणजे फास्ट सोडवायचा आहे. तर या मेथडने सोडवायचा असा क्वेश्चन आला तर कळलं का. फक्त रिलेशनशिपचा फॉर्म्युला तर पाठच असायला पाहिजे. डेन्सिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू मोलार मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ही व्हॉल्यूम आहे बेटा. हा एज लेंथ म्हणजेच व्हॉल्यूम. हे डायरेक्ट ए क्यूब आहे ना म्हणजे व्हॉल्यूम आहे. हे बघा ए म्हणजे एज लेंथ ए म्हणजे एज लेंथ. लक्ष द्या बरं का आपण घेऊयात मी पाहिजे तर तुम्हाला आहे ना याचे आपण 100 क्वेश्चन घेऊ टाका सॉलिड स्टेटचे. त्याच्या बाहेरचे सिंगल प्रश्न तुमच्या सीटी येणार आहे तुम्ही घाबरू नका. तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा बिल्डअप होणार आहे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा. रेग्युलर्स बोर्डचे जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहेत ठीक आहे तेव्हा तुमचा मी तुम्हाला एवढ्या शॉर्टकट टेक्निक सांगणार न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या की तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त बिल्डअप होणार आहे.
फक्त मी जे सांगतो ना ते तुम्ही करायचंय. काय सांगितलं सोना सरांनी? मी जे सांगतो ते तुम्ही करायचंय. बस तुम्ही केलं की तुम्हाला येणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मी माझ्याकडलं जेवढं नॉलेज आहे हे सगळं देणार आहे. मी तुमच्यासाठी लपून ठेवणार नाही. आता हे सगळं तुम्हाला सांगतो, हे सगळं माझ्या पाठ आहे. हे उत्तर सगळे माझ्या पाठ आहेत बरं का ऑलमोस्ट. तर हे आता बघितले आहेत मी, तर माझे पाठ असणार आहेत उत्तर. बट तरी सुद्धा मी तुमच्यासाठी सगळ्या टेक्निक करून दाखवतोय. लक्षात, हे फक्त तुमच्यासाठी चाललंय. बरं आता पुढच्या प्रश्नाकडे चला. इथे चला बघा ना, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल्स ऑफ बीसीसी. अरे बबड्या, बीसीसी मध्ये 1 पार्टिकल्स म्हणजे किती असते रे? बीसीसी ची व्हॅल्यू बॉडी सेंटर मध्ये किती असतात? 2. बरोबर. आता इकडे लक्ष द्या रे बाळांनो. मला एक सांगा, एज लेंथ, स्ट्रक्चर्स इफ एज लेंथ काय असेल? तर रिलेशनशिपचा एक फॉर्म्युला शिकवला की नाही सरांनी? रिलेशनशिपचा सरांनी फॉर्म्युला शिकवला होता की नव्हता? रिलेशनशिप ऑफ रेडिसन एज लेंथ, रिलेशनशिप ऑफ रेडिसन एज लेंथ काय असतो फॉर्म्युला? रिलेशनशिप ऑफ रेडिसन एज लेंथचा फॉर्म्युला काय आहे? रिलेशनशिप ऑफ एज लेंथ आणि रेडियसचा फॉर्म्युला काय रे? अय पुट्ट्या, काय फॉर्म्युला? R इज इक्वल टू √3/4 ए. रेडियस इज इक्वल टू, अरे फॉर्म्युला शिकवणार रे बाळा. अरे बाळा, मी फॉर्म्युला शिकवला ना रे. सर तुम्ही नाही शिकवला ना? अरे शिकवला ना रे. हा काय असतो सांगा? रेडियस इज इक्वल टू √3/4 ए. आलं का डोक्यात? डोक्यात आलं का? डोक्यात. मग आता इकडे लक्ष द्या डोक्यांनो. इकडे बघा. मग ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला होईल? फॉर्म्युला पूर्ण फिरेल. 4r√3 हा फॉर्म्युला होईल. आलं का तुमच्या लक्षात? मग मला आता एक सांगा, हे इथं कोण आहे तुमचा? 2 आहे. मग इकडे लक्ष द्या. मग ए इज इक्वल टू म्हणजे तुम्हाला व्हॉल्यूम किती निघली? पार्टिकलची एवढी निघली. बरोबर. मग आता हा तुमचा काय असतो? बीसीसी मध्ये किती ॲटम्स असतात? किती असतात? किती असतात? 2. आणि एज लेंथ मध्ये काय केलं जातं? त्याचा क्यूब. एज लेंथ मध्ये काय करायचं? त्याचा क्यूब. मग क्यूब करा बरं. एज लेंथ काढताना पार्टिकल्स लिहिले तरी चालतील. 1 पार्टिकल साठीच काढायची. सॉरी, म्हणजे एकासाठी काढायची, 2 साठी नाही काढायच्या, एकासाठी काढायची. मग तुम्हाला डायरेक्ट काय काढायला सांगितलं? एज लेंथ काढायला सांगितली आहे. म्हणजे याचा क्यूब करायचा आहे. क्यूब जर केला, 2 मिनिटं, क्यूब जर केला तिथे काय होईल माहिती का? थांबा थोडंसं. 1 मिनिट थांबा. एक लोचा केलाय मी. थांबा 2 मिनिटं. फॉर्म्युला हाच लावा. फक्त काय करा माहिती का? फॉर्म्युला लय सोपा राहतो फॉर्म्युला. थांबा, एवढं कन्फ्युज होऊच नका. नीट प्रश्न वाचा बरं. काय दिलाय? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल ऑफ द बीसीसी स्ट्रक्चर्स. एका पार्टिकल साठी काय असेल? तर सगळ्यात पहिले तुम्हाला लिहायचा आहे रिलेशनशिपचा फॉर्म्युला. काय लिहायचा आहे? रेडियसचा फॉर्म्युला. रेडियसचा फॉर्म्युला काय असतो? √3a/4. राईट. म्हणजे तुमचा हा असणार आहे. राईट. ओके. आता एज लेंथ साठी काय केलं जातं माहिती का? R × R म्हणजेच काय केलं जातो? डायरेक्टली क्यूब. काय केला जातो? क्यूब. तर आपल्याला लिखते व्हॉल्यूम. काय लिखते? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय केलं जातं आपण? ए चा क्यूब. व्हॉल्यूम म्हणजे काय केलं जातं आपण? ए चा क्यूब. ए चा क्यूब केला जातो. तर ए चा क्यूब आपण करूयात. आता ए चा क्यूब करत असताना ए ला जर तुम्ही इकडे घ्यायला गेले ना तर फॉर्म्युला कसा बनेल? ए इज इक्वल टू 4r/4r/काय बनणार आहे? √3 राईट. आता मला एक सांगा, डायरेक्टली तुम्हाला आन्सर मिळू शकतं बरं का? डायरेक्टली तुम्हाला आन्सर इथं जनरेट होऊ शकतं. तर मला एक डायरेक्टली सांगा, याचा जर क्यूब तुम्ही केला तर 4 चा क्यूब किती असतो? 16. किती असतो? 16. तर तुमचा आन्सर डायरेक्ट मॅच होणार नाहीये. बट तुम्हाला काय करायचंय? 16 चा क्यूब शोधायचा आहे. कुठे येतो? तो कुठे येतो मग तुमचा 16? तो डायरेक्ट तुमचा कोणता आन्सर करून टाकायचा? डायरेक्ट तुम्ही टिक 16. लई सॉल्व्ह करत नाही बसायचं. नाही तर लई सॉल्व्ह करत बसलं तर तुम्हाला स्पेअरची व्हॉल्यूम पण माहित असायला पाहिजे. स्पेअरची व्हॉल्यूम काय सांगितली होती मी? 4/3 πr³ सांगितली होती का? मग तुम्हाला हे जर लई सॉल्व्ह करायचं असलं ना मग होऊनच जाऊ द्या. मग सॉल्व्हच करू. मग आता आहे ना, मग सॉल्व्हच करू आता. ठीक आहे, होऊनच जाऊ द्या. मग सॉल्व्हच करा. चला, 1 पार्टिकल जर तुम्हाला काढायचं असेल तर मग सॉल्व्हच करा. 1 पार्टिकल इज इक्वल टू स्पेअरची व्हॉल्यूम काय असते? 4/3 πr³ आणि a³ इज इक्वल टू हा फॉर्म्युला ठेवा. तुमची इच्छा असेल ना की सर आम्हाला सगळं सांगा डिटेल्स, चला मी डायरेक्ट सांगून देतो. मला सांगा आर ची व्हॉल्यूम काय आहे? ए ची व्हॅल्यू काय? ए ची ठेवून द्या. चला, ए ची व्हॅल्यू ठेवून द्या. मग काय येणार तुमचं? ए ची व्हॅल्यू बघा 4/3 πr³ आणि तुमची ए ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 4r³ करू आपण √3 चा क्यूब. राईट.
आता एक लक्ष द्या, सॉल्व्ह करायची इच्छा आहे तुमची, सॉल्व्ह करा. 3/πr³, ठीक आहे, डिवायडेड बाय, सॉरी इथं 4 आहे वरती, इथे किती तुमचा वरती 4 आहे, बरोबर 4 आहे. आता इथपर्यंत आल्यानंतर याचा क्यूब जर करायला गेलं तर काय होणार आहे, 4 × 4 × 4 आलं लक्षात, इंटू r चा क्यूब डिवायडेड बाय काय येणार तुमचं √3 × √3 × √3 क्यूब करताना, राईट. म्हणजे √3 कुठे जाणार आहे तुमचे वरती, √3 कुठे जाणार आहेत वरती. मग कसं होणार सॉल्व बघा, 4/3 चा जो हा 3 होता त्याला घेतला डिवाइडला, इंटू इथं कोण राहिलं तुमचा पाय, इथं कोण राहिलं तुमचा r³. हे खाली होतं ना पार, म्हणजे एक स्टेप सोडून पण त्याच्या खाली, तर हे वरती जाणार आहे. ते कसं जाणार आहे √3 × √3 × √3 होऊनच जाऊ दे, सगळं सॉल्व्ह करतो. इंटू हे 4 किती आहे, 4 × 4 × 4 गुणिले r³. आता मला सांगा r³ गेट कॅन्सल, √3 × √3 ची व्हॅल्यू काय असते बेटा 3, राईट. ओके, आता मला एक सांगा, हे 4 इथं आलं आहे, आता खाली काय राहील तुमच्याकडे सांगा बरं मला, पाय राहिला आणि तिकडे कोण दिसतोय हा √3, बरोबर. आणि खाली कोण राहिले हे दोघं, 4 × 4 काय येणार आहे 16. याला जर रिअरेंजिंग केलं तर 3π डिवायडेड बाय काय येतंय 16. बघा बरं ऑप्शन मध्ये कुठे असं केलं तरी सुद्धा चालतं. तुम्हाला लई झटत बसावं लागेल त्याला, तुम्हाला झटायचं असलं झटा, नसल झटायचं तर मग शॉर्टकट आणा, डायरेक्ट क्यूब करून शॉर्टकट आणला तरी पण चालेल आणि डिटेल्स मध्ये गेलं तरी सुद्धा चालेल, ॲज युअर चॉईस, कसं पण करू शकता. डिटेल्स मध्ये जा, डिप्स मध्ये जा कन्सेप्टच्या, माझं काहीच म्हणणं नाही. काय घुसायच्या डिप्स मध्ये तेवढं घुसत बसा, ठीक आहे. पुढे चला, सांगा, हे तर झालेलं उत्तर आहे. फेरोमॅग्नेटिक, लड़की के चक्कर में है, लड़की ढूंढ रहा है. फेरोमॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, लड़की की जरूरत नहीं है ना. त्यानंतर पैरामैग्नेटिक, थोड़ी बहुत जरूरत है, एक है और भी ढूंढ रहा है एक, ठीक है. और जिसको बहुत ज्यादा जरूरत है फेरोमॅग्नेटिक. त्याच्यामध्ये सांगितलं होतं फेरोमॅग्नेटिक मध्ये नेहमी एक्झाम्पल कोणाच टाका, डी ब्लॉकच्या. तर डी ब्लॉक मध्ये कोण येतो Cr, म्हणजे आन्सर काय असणार आहे डी. कळलं का, काय अडचण आहे का रे. हा, आणि हे कोण आहे मग प्यारा, हे कोण आहे डाया, हे कोण आहे डाया. पण आन्सर कोणतं आहे आपलं करेक्ट हे, कारण कोण विचारलं आपल्या याच्यामध्ये फेरोमॅग्नेटिक्स. कळलं का रे. चला 2च मिनिटात पुढच्या क्वेश्चनचे उत्तर सांगून देतो. हा चला पुढे चला. हे काय दिले तुम्हाला, कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द ॲटम्स इन द सिंपल क्यूबिक युनिट सेल, रेडियस ऑफ द ॲटम्स, आणि आर किती दिलेला आहे तुम्हाला 3 × 10⁻3. 2 मिनिटात सांगा बरं याचं उत्तर काय आहे सिंपल क्यूबिक युनिट साठी. सिंपल क्यूबिक युनिट साठी आन्सर काय येईल तुमचं, सिंपल क्यूबिक युनिट साठी काढा. आता मला एक सांगा, सिंपल क्यूबिक युनिट साठी आपण फॉर्म्युला काढत असताना आपल्याला काय काढायला सांगितले, व्हॉल्यूम काढायला सांगितले. पण कोणासाठी काढायला सांगितली, सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी काय काढायला सांगितली, व्हॉल्यूम काढायला सांगितली, बरोबर. आता मला एक सांगा फॉर्म्युला काय असतो रे, फॉर्म्युला मला एक सांगा 1 पार्टिकल साठी काय फॉर्म्युला असतो स्पिअरचा, 4/3πr चा क्यूब, बरोबर. आता याच्यामध्ये सिंपल क्यूबिक सिलेंडर किती ॲटम्स असतो 1, बरोबर. आता बघा आर ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, रेडियस किती दिलेली आहे. हा, मग आता सॉल्व्ह करून दाखवतो, इकडे लक्ष द्या. 1 × 4/3 इंटू, आता या पायची व्हॅल्यू 2 ठेवू शकतात, पायची व्हॅल्यू व्यक्त तुम्ही ठेवू शकतात 3.14. काय काय ठेवू शकतात मला सांगा रे, 3.14 किंवा 22/7. तुम्हाला सॉल्व्ह करायला जी सोपी जाईल ती वापरा. आता मला इथे असं वाटतं की 3 आणि 4 दिले, त्याच्यावर मी कोणती वापरणार आहे 22/7. तुमच्या वेळेनुसार वापरा. 22/7चं उत्तर किती येतं 3/14, बरोबर 3.14. आणि आर किती दिलेलं आहे तुम्हाला, आर 3 × 10⁻⁸ चा क्यूब. आता करा बरं सॉल्व्ह बाळांनो. बघा या दोघांचा गुणाकार तुम्हाला माहिती काय येणार आहे, 4/3 × 22/7 गुणिले, आता हे करा बरं 3 चा क्यूब किती असतो, 3 × 3 किती असतं 27. ठीक आहे, 27 इंटू ह्या दोघांचा गुणाकार किती होणार आहे 10⁻, दोघांचा गुणाकार 3 × 8, 8 × 24, ठीक आहे -24. आता याला सॉल्व्ह करा बरं, कसं करता येईल सॉल्व्ह, डोकं लावा बरं. आता बघा तुम्हाला एक मजेची गोष्ट सांगतो, कॅल्क्युलेशन्स मध्ये बरं का, तुम्हाला मजा येणार. 1 मिनिट, आता बघा थांबा, तुम्हाला मजा येणार 2 मिनिटासाठी. आपण इथे सॉल्व्ह करूया तिथं. हे बघा आता इथे सॉल्व्ह करूया, इकडे बघा. आता हे बघा इथे दिसतंय का असं धडधड दिसतंय ना 3, इकडे बघा बरं हा 3 दिसतोय, हा 27 दिसतोय, दिसतोय की नाही.
तर मला एक सांगा, ते दोघं काढून टाकले आपण. कोण काढला? 3. खाली कोण राहिला? 4 गुणिले 22/7. आता 3 1 3 9 त्रिक 27. म्हणजे इथं किती आला तुमचा? 9 आलाय. आला इथं 9. ओके. आता मला एक सांगा, अजून काय करता येईल आपल्याला? अजून काय करता येईल? हा, डायरेक्ट जातो का? डायरेक्ट जात नाही. मग कसं करू शकतात? 22 गुणिले 4 केलं तरी सुद्धा चालेल. 22 गुणिले 4 किती येतं मग? 88 डिवायडेड बाय 7 गुणिले 9. आता येणे कितीचा भाग जातो याला? द्या, करा ना पट 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 पट. कशाला कॅल्क्युलेटर करून टाकतो मी. चला, काय तुम्ही डोकं लावत नाही. हा चला, काय होईल? 88 करीत बसा तुम्ही. 88 भागिले 7 उत्तर येईल 12.57. राईट. 12.57 गुणिले 9 उत्तर येईल 113. याचं उत्तर येते 12.57. हे तुम्हाला काढता येईल. 12.57 गुणिले 9, याचं उत्तर येते 113.13. शोधा आन्सर. ऑप्शन कोणता आहे? एक कोणात दिसतोय? एक कोणात दिसतो? शोधा. ऑप्शन नंबर 1. तो आन्सर 1 इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन करा. चला पटकन. याच्यामध्ये काय येणार आहे? झालंय का मॅडम माझं? ठीक आहे, चालेल. ओके, पुढचे क्वेश्चन तुम्ही करा. काही डाऊट असतील तर मला उद्या विचारा, आपण ते करून घेऊयात. अशा प्रकारे आजचा आपला सीटचा सुंदर क्लास संपलेला आहे. अजून क्वेश्चन जर जास्त करायचे असतील आणि बघायचे असतील तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. चला.